बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूर पोलीस दलातील बनावट नोटा छापणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। बनावट नोटा प्रकरणामध्ये इब्रार इनामदार नावाच्या पोलीस हवालदाराला आता अटक झालेली आहे। बनावट नोटा छापणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यानं या दरम्यान सिद्धलक्ष्मी अमृततुल्य चहा कंपनीची स्थापना सुद्धा केलेली होती। सांगली पोलिसांकडून 99,23,000च्या बनावट नोटा जप्त झाल्या। 500 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला देखील अटक करण्यात आलेली आहे। बनावट नोटा छपाई संदर्भातली पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी कारवाई काल सांगली पोलिसांनी केली आणि यातली धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या बनावट नोटा या कोल्हापूरमध्ये छापल्या जात होत्या आणि त्याहूनही गंभीर बाब म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये कोल्हापूर पोलीस दलातील एका शिपायाचा देखील समावेश आहे। याच सिद्धकला अमृततुल्य चहाची ही फ्रँचायझीचं ऑफिस आहे आणि याच ऑफिसमध्ये अमृततुल्य चहाच्या नावाखाली ही बनावट नोटा छपाई केली जात असल्याचं समोर आलेलं आहे। 500 रुपयांच्या ह्या सगळ्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर छापल्या जात होत्या। जवळपास 1 कोटीपर्यंतच्या ह्या सगळ्या नोटा ज्या आहेत त्या सांगली पोलिसांनी जप्त केल्या आहेत। मात्र एकूणच आपण बघतोय ज्या पद्धतीनं या सगळ्या अमृततुल्य चहाच्या ऑफिसच्या नावाखाली ही सगळी बनावट नोटा छपाईचं मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं आणि याच ठिकाणाहून या सगळ्या नोटा ज्या आहेत त्या बाजारामध्ये आणल्या जात होत्या आणि यामध्ये एका पोलीस शिपायाचा समावेश असणं ही देखील एक गंभीर बाब म्हणावी लागेल। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। जमून एकूण 1,11,09,000 इतका मुद्देमाल सांगली जिल्हा पोलिसांना जप्त केलेला आहे। याकरिता जे आरोपी यामध्ये सामील आहेत 5 आरोपींना या ठिकाणी अटक पण करण्यात आलेली आहे आणि या सर्व आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केलं असता मान्य न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे। यामध्ये अधिकचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे। यामध्ये कदाचित बाहेरचं काही रॅकेटही सामील असण्याची शक्यता आहे। तो पूर्ण तपासांती या गोष्टी आमच्या समोर येतील।